सामन्याला सुरुवात होईल. वकी स्पोर्ट मापोली विरुद्ध रॉयल क्लब झिडके. एक कडा मुकाबला, एक महामुकाबला आपल्या प्रेक्षकांच्या भेटीसाठी येतोय. आपण पाहिलं गोलंदाज बॉलिंग मार्कवरती शिरीष पाटील यांना आपण पाहतोय. सलामीवीर दोन्ही फलंदाज सज्ज होताना आपण पाहतोय. अरबाज स्ट्राईक वरती असेल. अरबाज आपण पाहतोय. नॉस्ट्राईक एंडला त्याला साथ देतोय फलंदाज हा पापा. असे सलामीवीर हे पाहायला मिळत आहेत वकी स्पोर्ट मापोली या संघाकडून. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती. कडा मुकाबला, एक महामुकाबला. सर्व प्रेक्षकांच्या नजरा या सामन्यावरती लागलेल्या आहेत. राईट आर्मवरती विकेटचा मारा. गोलंदाज तयार. अप्रतिम डिलिव्हरी, अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय आणि निश्चितच विचार केला गेला तर चेंडू मात्र निघून जाईल. निर्धाव पहिला चेंडू अतिशय सुंदररित्या हाताळताना पाहायला मिळतोय शिरीष पाटील याच्या बॉलिंग मार्कमधून. निश्चितच निर्धाव चेंडू हाताळला गेल्यानंतर धावसंख्या इथून मात्र पहिल्या चेंडूवरती खाते उघड झालेलं नाही आहे. आणि विचार केला तर 18 चेंडूंचा सामना. या 18 चेंडूंवरती कोण कोणावरती भारी होईल. यावेळेस मात्र लेट कट करण्याचा प्रयत्न, शेवटच्या क्षणी बॅटचा फेस ओपन करण्याचा प्रयत्न, मात्र सुंदररित्या यष्टीरक्षण आपण पाहतोय श्रीराम पाटील याच्या माध्यमातून. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती सज्ज होताना सलग 2 चेंडू इथून मात्र निर्धाव हाताळले गेलेले आहेत. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती. एक सुंदररित्या संघबांधणी करून इथून मात्र आपण पाहतोय. यावेळेस मात्र फुलटा चेंडू पूल केलाय. सक्सेसफुल होईल का. उंची जास्त लांबी कमी, विकेटचं पतन होईल. पतन होईल. विकेट क्रमांक 1 तंबूच्या आसऱ्याला पापायचे संतोषजी पाटील साहेब यांच्या एटीएम मधून इथून मात्र 200 रुपये वजा केले जातील. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती. फलंदाज सामना करतो अरबाज. यावेळेस मात्र पुन्हा एकदा पाहिजेची अपील मध्ये उत्साह जास्त, विश्वास कमी. लेग बाईचा इशारा येतोय पंचांचा आणि अवांतर धावनी धावफलक मात्र पुढे सरकताना धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती. धावा लागत आहेत त्या 2 धावा फलकावरती आपण पाहतोय आणि अवांतर धावने इथून मात्र धावफलक पुढे सरकताना. उद्यापर्यंत विचार केला तर बॅटने कोणत्याही प्रकारचे धावा आलेले नाही आहेत. बॅटला स्पर्श अजून झालेला नाही आहे चेंडूचा. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती. 5 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटचा चेंडू इथून मात्र मार्गस्थ असेल. गोलंदाज तयार. राईट आर्मवरती विकेट. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आणि या स्पर्धेतली दुसरी मेडन ओव्हर, आजच्या दिवसातली दुसरी मेडन ओव्हर असं म्हणता येणार नाही, कारण की जर पाहिलं तर लेग बाईच्या स्वरूपामध्ये या धावा आलेल्या आहेत. बॅटने स्पर्श केलेला नाही आहे पण अवांतरितरित्या या धावा आलेल्या आहेत. जर निर्धाव चेंडू हाताळले गेले असते तर मेडन ओव्हर निश्चितच झाली असती. 2 धावा फलकावरती आतापर्यंत लागल्या गेलेल्या आहेत. एक षटका अखेरीच्या जास्तीत जास्त धावा जर आल्या तर मात्र थोडंसं दडपण उभं राहू शकतं, उभारता येऊ शकतं रॉयल क्लब झिडके या संघावरती. भूषण याच्यावरती जबाबदारी दिलेली आहे गोलंदाजीची आपण पाहतोय. तत्पूर्वी उद्याच्या दिवसाचं शेड्यूल हे आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. वार शुक्रवार आपण पाहतोय कुंदे विरुद्ध जय बजरंग शेल. ठीक 9 वाजता पहिला सामना असेल. यावेळेस मात्र हुक केलाय चेंडूला आणि चेंडू मस्तक पे दस्तक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सामना क्रमांक 3 असेल. आर्यन झिडके आणि कोलिवली
सामना क्रमांक 4 मीत कवाड आणि जरीमरी हिवाळी. सामना क्रमांक 5 अनगाव विरुद्ध जय बजरंग धोंडा वडवली. सामना क्रमांक 6 रौदी आणि खरिवली. सर्व संघांनी दिलेल्या वेळेमध्ये उपस्थित राहावं हीच नम्रतेची विनंती. दरम्यान यावेळेस मात्र स्टँड अँड डिलिव्हर एक टप्प्या अखेर चेंडू सीमारेषेच्या बाहेर. इथून मात्र चौकार पाहतो. अशा रीतीने चौकार आलेला पाहायला मिळाला. 2 चेंडू आणि 10 धावा खर्च केल्या गेलेल्या आहेत. 12 धावा आतापर्यंत फलकावरती आपण पाहतोय. थोडीशी मागडी गोलंदाजी म्हणता येईल. पुढचा चेंडू यावेळेस मात्र स्टँड अँड डिलिव्हर फुल अँड सक्सेसफुल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. सोळा धावा खर्च केल्या गेलेल्या आहेत. 3 चेंडूमध्ये खूपच महागडी अशी गोलंदाजी होताना आपण पाहतोय. 3 चेंडू 16 धावा खर्च केल्या गेलेल्या आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती 18 धावा. 18 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. नवीन फलंदाज रवीश बॉन्ड याला आपण पाहतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पुल केलेल्या चेंडूला उंची जास्त लांबी कमी. यतीन पाटील चेंडू खाली. विकेटचं बदल होईल. परिवर्तित आले बसते. चेंडू नंतर भूषण शिलार याच्या बॉलिंग मार्कमधून थोडंसं कमबॅक पाहायला मिळते. कारण की अपेक्षित जी गोलंदाजी होणं जे अपेक्षित होतं ती मात्र गोलंदाजी मात्र पाहायला मिळते. मोठा ब्रेक थ्रू मोठा मसा काढायला लागतोय. अरबाजेच्या स्वरूपामध्ये 16 धावांची ज्यांनी खेळी करून तर मात्र तंबूत परततोय. सैफ नवीन फलंदाज येतोय. यावेळेस मात्र पुल अँड सक्सेसफुल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. षटकार. आणि सैफ ही मात्र दोन्ही फलंदाज इथून मात्र पाहायला मिळतील. कशा रीतीने फलंदाजी होईल हे मात्र पाहणं आवश्यक ठरेल. आतापर्यंत धावफलकावरती धावांचा विचार केला तर 24 धावा या आतापर्यंत खर्च केल्या गेलेल्या आहेत. आणि रॉयल क्लब झिडके संघाच्या फलंदाजाचा जर संघनायकाचा जर विचार केला तर त्यांनी नाणेफेक करताना म्हटलं होतं की समोरच्या संघाला आम्ही 30 धावांपर्यंत कमीत कमी रोखण्याचा प्रयत्न करू.
पण मात्र विचार केला गेला 2 षटका अखेरीस धावसंख्या 24 धावा फलकावरती आहेत आणि इथून मात्र जर विचार केला तर 6 धावांपासून अजूनही दूर आहे वक्की स्पोर्ट मापोली संघ. 30 धावांचा आकडा गाठण्याकरता काय घडेल काय बिघडेल. गोलंदाज मुनीश पुन्हा एकदा सज्ज होताना राईट मोरदी विकेटचा मारा. पुढचा चेंडू ब्रेक गोलंदाज यास मात्र पंच केला बॅकफुटला जाऊन लौकिक चेंडू खाली आणि आतापर्यंत 4 झेल लौकिकाने पकडलेत. अप्रतिम याने केलेले आतापर्यंत 2 चेंडूपर्यंत. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती सज्ज होताना मोनिश. यावेळेस मात्र चेंडू जर आपण पाहिला तर लेग बाईचा इशारा होतोय पंचांचा आणि धावसंख्या एका धावेने मात्र पुढे सरकताना आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती 25 धावा फलकावरती इथून मात्र लागल्या जात आहेत. चांगली सुरुवात इथून मात्र मिळाली होती रॉयल क्लब झिडके संघाला. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये जर पाहिलं तर मात्र यावेळेस मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न पाचीच्या पील आणि इथून मात्र पंचांचा निर्णय काय येईल मात्र पाहणं औत्सुक्याचं ठरेल. बॅटला स्पर्श झालेला आहे त्याकरता एक धाव इथून मात्र दिली गेलेली आहे. या एका धावेने धावफलक मात्र पुढे सरकताना धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 26 धावा. आणि ज्या पद्धतीने कॅप्टनने जे ओपिनियन दिलं होतं जगदीश सर त्याच पद्धतीने इथून मात्र आपण पाहतोय त्याच दिशेने आगेकूच करताना गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती मोनिश. पुढचा चेंडू हाताळण्याकरता यावेळेस मात्र स्विच हिट. पुन्हा एकदा खराब यष्टीरक्षण आणि त्यावरती आतापर्यंत जरी विचार केला तर 2 धावा या खर्च केल्या गेलेल्या आहेत. 1 चेंडूचा खेळ अजूनही शेष आहे या षटका अखेर आणि मला वाटते कर्णधार कसा असावा जगदीश सर याचं एक प्रात्यक्षिक उदाहरण मोनिशाने दर्शवलेलं आहे. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या शब्दावरती कायम माझ्या संघासाठी जे मला करावं लागेल तेच मी करणार. यावेळेस मात्र पंच करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत मिस्क्यू हुक आणि विकेटचं पतन आणि अशा रीतीने जो बोला वही किया. धावसंख्या
समोरच्या संघाची भंबेरी उडून दिली होती. आणि मला आजही आठवतंय तो सनी स्पोर्ट विरुद्धचा सामना जिंकण्याकरता सचिन 11 या संघाला एक चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. 28 धावा, 28 टू विन. 6 चेंडू आणि जिंकण्याकरता 16 धावांची गरज होती. पहिले 2 चेंडू निर्धाव. त्यानंतर मात्र कृपया ही पाण्याची व्यवस्था आपण करायची खेळाडू कक्षामध्ये. त्यानंतर मात्र दोघे बंधू मैदानामध्ये आले. स्ट्राईक गेली लाराकडे. सनी स्पोर्ट्स संघ अपोजिट होता आणि या संघाचा असा एकेकाळ दरारा होता की भले भले संघ त्या संघासमोर भयभीत व्हायचे. आणि मला वाटतं सुभाष पाटील सर लाराने त्या सामन्यामध्ये 3 षटकार मारले होते. एक चेंडू राखून तो सामना जिंकला होता. जुनं ते सोनं आणि सोनं नेहमीच हे चमकदार असतं. याचे एक खूप असे सामने आहेत 90च्या दशकातील क्रिकेटपटूंचे. आणि याचा जर विशेष गौरव उल्लेख करायचा झाला मांजरेकर सर, बालाजी चषकामध्ये या सर्व खेळाडूंचा स्वागत आणि सत्कार केला गेला. तो विशेष सत्कार, एक चांगला प्लॅटफॉर्म आणि त्या प्रत्येक खेळाडूंनी चांगलं आपलं मत व्यक्त केलं गेलं होतं. धन्यवाद. वळूया जगदीश सरांकडे. येस थँक्यू सो मच. ओल्ड इज गोल्ड. का तुमच्याकडे अनुभव असेल तर मात्र तो अनुभवाची शिदोरी घेऊन तो अनुभव दाखवून तुम्ही मात्र कोणत्याही यशापर्यंत पोहोचू शकता. आणि खूप सारा अनुभव या सर्वच खेळाडूंच्या पाठीशी आहे. 28 धावांचं टार्गेट सलामीची जोडी मैदानाच्या मध्ये पोहोचली आहे. मोनिश आणि मोनिशा समेत सज्ज होईल गोलंदाजीसाठी, बॅटिंगसाठी हनुमान. तर दोन्ही संघांना शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ यू टीम. 28 धावांचं टार्गेट. दुसऱ्या बाजूला वकी स्पोर्ट्स महापोली. संघर्ष करणं हे देखील या टीमच्या रक्तामध्ये आहे. शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष या टीमच्या माध्यमातून देखील पाहायला मिळेल. एक चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीला. रॉयल झेडके वर्सेस वकी स्पोर्ट्स महापोली. 28 धावांचं टार्गेट. 18 बॉलमध्ये चेस करायचे. बॉलिंग मार्क सज्ज होतोय. षटक क्रमांक पहिले कोण गोलंदाज आसिफ. पहिलाच बॉल वेगवान पद्धतीने हाताळला. बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहेत. मिसफिल्ड आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. गॅपमध्ये खेळतात. अलॉंग द कार्पेट क्षेत्ररक्षक दुरून येतात. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्या बॉलवर एक आक्रमक फटका, त्यानंतर एक संयम इथे दाखवतात. आक्रमकता आणि संयम यांचा मिलाप या बॅटिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेटमध्ये टेम्परामेंट देखील महत्त्वाचं असतं आणि ते टेम्परामेंट दुसऱ्याच बॉलवर दाखवत असताना एक शांत आणि संयमी खेळी इथे पाहायला मिळते संघनायक मोनिशच्या माध्यमातून. संध्याकाळचं सत्र आहे. एक जबरदस्त फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळते वकी स्पोर्ट्स महापोली. आणि ज्यावेळी मैदानाच्या आतमध्ये 2 चांगले संघ एकमेकांसमोर येतात त्यावेळी मात्र एक चांगली फाईट, चांगली लढत प्रेक्षकांना नेहमीच पाहायला मिळत असते. 6 ऑन स्कोरबोर्ड. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. 6 धावा स्कोर कार्डवर आतापर्यंत लावल्या गेल्यात. हाफ ट्रॅकर बॉल शफल होऊन ऑन साइडला. वॉटर स्ट्रोक. स्वीट साऊंड कनेक्ट इथे झाला. बॅटन बॉल मध्ये चेंडू फरार होतोय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द रो. चौकार. आडून आपला नावाचा गौरव केला. सर भावेश पवार याच्या नावाने एक संगीत आणि त्याचे संघ देखील आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना आपण पाहू शकाल रविवारी. इथे एक्झॅक्टली काय निर्णय चौकारचा पंचांचा ऑनफिल्ड पंचांचा चौकारचा निर्णय नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचलाय. 4 धावा. स्कोर कार्ड धावा संख्या 10. दुहेरी अंक दाखल प्रवेश करतोय. मोनिश ज्या पद्धतीने षटक हाताळलं खूप चांगली कामगिरी आणि त्यानंतर बॅटिंग मध्ये देखील त्याच कामगिरीमध्ये सातत्य ठेवत असताना हलक्यात डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता. लाईन मिस होते. पंच वजात आमच्याकडे यासाठीचा व्हाईट बॉल डाव्याच्या बाहेर हा बॉल पिच करून निघून जातो. सर विकेट किपरच्या हातामध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव
ऍड केली जाईल स्कोर कार्डवर. धावा संख्या 11. थोडंसं फ्रेशर नक्कीच इथे पाहू शकाल सिनियर आसिफवर, कारण 2 चौकार आलेत आणि अतिरिक्त गती देण्याच्या प्रयत्नामध्ये कुठेतरी आपली लाईन मिस करतोय. 28 टार्गेट आहे, 11 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर. षटक क्रमांक पहिले प्रगतीपत्र असताना हलक्याताना फक्त डिफेन्स केलाय. खूप चांगलं इंटेलिजन्स क्रिकेट पाहायला मिळते. यावे पुन्हा एकदा मागे पाठवलं हनुमानला. इथे मात्र चांगलं कॉलिंग दोघांमध्ये. फेकी थोडीशी वाईड आली होती. जर ऑन द स्टंप फेकी आली असती तर इथे मात्र हनुमानला माघारी परतावं लागलं असतं. खूप इंटेलिजन्स क्रिकेट मी नक्कीच चर्चा करत होतो यावेळी मोनिशच्या माध्यमातून. तो एक्झॅक्टली नक्कीच गेम घेऊन खेळतोय सध्या. खराब बॉल आला तर त्याला मात्र एक चौकार त्याच्या बॅटमधनं पाहायला मागाशी, आणि त्यानंतर मात्र तो प्रत्येक बॉलला सन्मान देतोय. प्रत्येक बॉल त्याच्या मेरिटवर खेळतो आणि क्रिकेटमध्ये फार महत्त्वाचं असतं. तुम्ही बॉलच्या मेरिटवर खेळणं फार गरजेचं असतं. क्रिकेटमधलं एक दुसरं तंत्र आपण पाहिलं, अच्छी गेंदो का सन्मान आणि बुरी गेंदो का अपमान, आणि त्याच गोष्टी पाहायला मिळतात. येस, नक्कीच चांगल्या गोष्टींना नक्कीच सन्मान दिला जातो. शफल ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक इथे अपील करतायत. येस, लेग बायच्या स्वरूपात एक धाव इथे पंचाच्या माध्यमात इशाराच्या पर्यंत पोहोचतोय. शरीराला ब्रश होऊन बॉल गेला होता शॉर्टरमॅनच्या हातामध्ये. लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल स्कोर कार्ड. धावा संख्या 13. 13 रन्स ऑन स्कोरबोर्ड. लास्ट बॉल रिमेनिंग ऑफ दिस फर्स्ट ओव्हर. खूप चांगली धावगती पहिल्याच ओव्हरमध्ये राखली आहे मोनिश आणि त्यासोबत हनुमानने. हलक्या त्यानं फक्त दिशा दिली. कॅप मध्ये हा बॉल काढलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, बॅकअप नाहीये आणि बॉल सीमारेषेच्या दिशेला ट्रॅव्हल होतो. जोपर्यंत क्षेत्ररक्षक फेकीतील तोपर्यंत मात्र 3 धावा. एक खराब थ्रो आणि त्याचा इथे परिणाम. 2 धावा आपल्या संघाला मोजाव्या लागल्या. या 3 धावेबरोबर धावफलक पुढे शकतो. धावा संख्या 16. एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर काढू धावा संख्या 16. 28 टार्गेट आहे आता मात्र 12 बॉल आणि विजयासाठी 12 धावांची आवश्यकता. सिक्स्टीन रन्स ऑन स्कोरबोर्ड. येस, थोडंसं फास्ट केला प्लीज वकी स्पोर्ट्स महापोली टीम. 12 बॉल 12 ची आवश्यकता. यानंतर विजेता संघाने फाईट रंगेल ती गावदेवी स्पोर्ट्स धोंडावडवली ए या 2 संघादरम्यान. तर गावदेवी स्पोर्ट्स धोंडावडवली ए संघाचा संघनायक आमच्या टॉस बॉक्स मध्ये आपण सज्ज राहायचंय. बारा बॉल 12 ची आवश्यकता या मॅच मध्ये विजयासाठी. आणि सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग मार्क सज्ज होईल गोलंदाज सरफराज. 12 बॉल 12 ची आवश्यकता. पाणीपर्यंत मॅच चालू ठेवायची प्लीज. चला मॅच चालू ठेवा. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार.
मध्ये उद्या देखील खूप चांगल्या लढती या मैदानाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील. या स्पर्धेच्या माध्यमातून स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषक 2020. हाफ ट्रॅकर बॉल बॅकफुटला गेले, कट केला, वॉड स्ट्रोक, परंतु तितकं चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळते. दुसऱ्या धावेसाठी खूप वेगाने आले आहेत आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. गुड रन बिटवीन द विकेट. ठीक 9 वाजता पहिला सामना उद्या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. कुंदे आणि त्याच्यासमोर फाईट करेल तो जय बजरंग शेलार, अशी पहिली लढत. दुसरी लढत असेल उद्या जय हनुमान नांदेडने आणि त्याच्यासमोर फाईट करेल मुकेश स्पोर्ट्स महापोली. तिसरी लढत असेल आर्यन स्पोर्ट्स झेडके आणि कोलिवली या दोन संघादरम्यान. चौथी लढत असेल मित कवड आणि जरीमरी हिवाळी या दोन टीम मात्र संघर्ष करतील. पाचवी टीम अनगाव विपक्ष जय बजरंग धोंडावडील या दोन संघादरम्यान. आणि उद्याच्या दिवसातला पहिल्या फेरीतल्या शेवटची मॅच असेल रवदी वर्सेस खरिवली. 11 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता. इम्प्रोवाइज पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न इथे. बिग विकेट डाऊन. मोनिश बॅक टू द पॅव्हिलियन. तुम्ही डीप मधल्या खेळाडूला बोलून मीटिंग करता. इथे एक आगळा फटका खेळण्याच्या नादामध्ये विकेट आपली गमावतोय फलंदाज मोनिश आणि माघारी परतोय. नवीन फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये यतीन. 10 बॉल 10 बॉल टू रनची इक्वेशन इथे मैदानाच्या आतमध्ये. समीकरण सोपं असलं परंतु क्रिकेट या खेळामध्ये खूप काही दडलंय. जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही, अंपायर्स तो वैध ठरवत नाही, तोपर्यंत मॅच कोण जिंकलाय हे आपण भाकीत आणि आपण सांगू शकत नाही. एवढं बाउन्सला देखील तिथे मात्र अपील पाहायला मिळाली. संधी आणि धावचीच्या स्वरूपात मात्र फलंदाज यतीनला माघारी परतावा लागेल. नवीन फलंदाज येतात मैदानाच्या आतमध्ये. भूषण येतात. नऊ बॉल 9. एक जबरदस्त फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळते. चांगला बॉल बाउन्स केला गुड लेंथ वरनं. टेक ऑफ घेतो सरळ वेष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. फाईट करतात या ठिकाणी. संघर्ष पाहायला मिळतोय. आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करतोय.
आणि ते सामर्थ्य निर्माण करेल का या ठिकाणी गोलंदाज सरफराज. नाईन्टीन ऑन स्कोरबोर्ड, 19वा स्कोर कार्ड आतापर्यंत. हा फटका ऑन साइडला सरळ फेकून दिला सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा नो बॉलचा इशारा. या षटकाराने मात्र मॅच पूर्णपणे हवाच काढून टाकली आहे. फक्त 2 धावांची आवश्यकता असेल या मॅच मध्ये विजयासाठी. हा फटका चांगला, क्षेत्ररक्षक जज करतात गुड कॅच, परंतु फ्री हिटचा बॉल होता आणि इथे मी ते फक्त एकाचा स्कोर लेवल झालाय. एका धावेची आवश्यकता असेल आणि वकी स्पोर्ट्स महापोली संख्या तगड्या आणि मातब्बर संघाला इथे मात्र शिकस्त दिली आतापर्यंत या मॅच मध्ये रॉयल स्पोर्ट्स झेडके टीमनं. चांगला स्ट्रोक, मॅच विनिंग रन आणि ते सामना फिनिश होतोय. सामना जिंकला तो रॉयल स्पोर्ट्स झेडके टीमनं. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन and hard luck team Waki Sports Mahapoli. Best of luck for your next tournament. धन्यवाद जगदीश सर. या मैच मैन ऑफ द मैच जो बोला वही किया. मैन ऑफ द मैच मोनिश जाधव. लगेच यायचंय आणि टॉस साठी सुद्धा यायचंय आणि शैलेश जाधव आपण सुद्धा यायचंय. संतोष पाटील यांचे जे 200 रुपयाचं पारितोषिक आहे ते आमच्याकडे जमा आहे, ते आपण लगेच घेऊन जायचं. शैलेश जाधव लवकर यायचंय. मोनिश